असे पक्ष असतील, संघटना असतील, अगदी एखादी ग्रुप जरी असेल ना त्याच्यासोबत सुद्धा आम्ही युती करायला तयार आहे. आज वंचितच्या वतीने आपण इथं परिणामांमध्ये आढावा बैठक ठेवण्यात आली आहे. तरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका वंचित बहुजन आघाडी अनेक पक्ष घेऊन लढणार आहे असं आज आपण सर्वांना सांगितलं आहे. तरी वंचित बहुजन आघाडी म्हणावा तसा इथं बोलबाला नाही नेवासा तालुक्यामध्ये, त्या बाबतीत आपलं काय म्हणणं आहे? आज अशी परिस्थिती आहे की वंचित बहुजन आघाडीचा बोलबाला हा दिसत नाही. परंतु तुम्ही बघितलं असेल की तुम्हाला लोकसभेला जे मतदान झालं नेवासाचं असू द्या किंवा नेवासा हा प्रस्थापितच आहे, तिथे या ठिकाणी प्रस्थापित आमदारांचे जे मुद्दे त्याच्या विरोधात बोलायचे गाणच नव्हतं. तरी 10,000 मत आहेत लोकसभेला, 13,000. त्याच्यानंतर कोपरगावला ते काळे पुढे प्रचार सुद्धा करून देत नव्हते, तिकडे 18,500 मत. म्हणजे बाळासाहेबांना मानणारा आणि या ठिकाणी जो सुशिक्षित मतदार वर्ग आहे तो या ठिकाणी मानणार आहे. परंतु या ठिकाणी फक्त कार्यकर्त्यांना जाऊन त्यांना भेटण्याची गरज आहे. आणि आज ती आढावा बैठक त्याच्यासाठीच होती की आपल्या कार्यकर्त्यांनी लोक वाट पाहत आहेत वंचितचे कार्यकर्ते कधी येतील. फक्त आज हेच सांगायचं होतं का वंचितच्या कार्यकर्त्यांनी आता मतदारापर्यंत जायचं. आता भाजप आणि जे ऑपोजिट जे पक्ष आहे तुमच्या विरोधात त्या बाबतीत आपलं काय मत आहे? आम्ही भाजपच ऑपोजिट नाही समजत, तर हे सारे एकाच नाण्याची बाजू समजतात. कारण या ठिकाणी जन सुरक्षा विधेयकाला सगळ्यांनीच पाठिंबा दिला. त्या वक्फ मुस्लिम समाजाचं आलं होतं त्यावेळेस काय झालं, निघून गेले, वर्कआउट केलं त्यांनी. म्हणजे तुम्ही इनडायरेक्टली त्यांना पाठिंबा दिला ना, तुमचं मत नाही नव्हतं. म्हणजे तुम्ही सारे एकच आहे. मुस्लिमांचे, बहुजन, दलितांचे, आदिवासींचे हे सारे पक्ष दुश्मन आहेत. इथं फक्त वंचित बहुजन आघाडीचे साऱ्या आपल्या बहुजनांचं या ठिकाणी राजकारण करतं आणि त्यांना संरक्षण पण देऊ इच्छितात. वंचित बहुजन आघाडीची साधा पुढे फलक सुद्धा दिसत नाही आपला, कोणत्याही चौकात नाही, कोणत्याही नेवासा तालुक्यामध्ये नाही. तर भाजपचा एवढा मोठा पक्ष आहे आपल्या समोर, तरी ही निवडणूक आपण कशा प्रकारे सामोरे जाणार? आज अशी परिस्थिती आहे की तुम्हाला बऱ्याच जणांना की चव्हाण सर माहिती असते. चव्हाण सरांचा जो या ठिकाणी थिएटर नाही तर तो काय आहे, घुमडी बैठक आमचं ते चालू. कारण या ठिकाणी पुढे बोर्ड लावायचा असेल तर आमच्या लोकांची गोरगरिबांची परिस्थिती असते. बोर्डला खर्च 2,000-2,500 रुपये त्या ठिकाणी बाकीची व्यवस्था हे करू शकत नाही. परंतु आपले कार्यकर्ते गावागावात जाऊन अशी बैठक घेऊ शकतात. त्या बैठकीमध्ये प्रबोधन केल्यानंतर नावं लिहून घेतो आम्ही की या ठिकाणी तू अध्यक्ष, तू उपाध्यक्ष, असे 10 जणांचे गट तयार करू. ज्यावेळेस आमचा उमेदवार या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीला निवडून येईल तर ह्या गावातून तू जर पुढच्या गावात गेला तर कमीत कमी 10 लोक तर त्याचं स्वागत करण्यासाठी जातील. अशी व्यवस्था आम्ही आता निर्माण करतो.